हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो येस, आज आहे बर्थडे. फायनली तो डे आलेला आहे आणि सकाळी सकाळी मीच आली आहे मठामध्ये स्वामींचं दर्शन घ्यायला. सो गर्दी नव्हती, शांतता होती. सो मस्त दर्शन घेतलं, ब्लेसिंग्स घेतले आणि त्यानंतर आम्ही गेलो केक घेण्यासाठी. ओंकाला केक घ्यायचा होता. सो मग केक वगैरे घेतला आणि त्यानंतर गेलो घरी. आईने खूप सुंदर जेवण बनवलं होतं. काय काय जेवण बनवलं होतं ते तर तुम्ही आता बघणारच आहात. सो बघा पुढे काय बनवलंय. तर आज आईने जेवायला काय बनवलंय हे काय आई? लिव्हर पेटा, कांदा, लिंबू, काकडी, भाकरी, चिकन रस्सा, चिकन खिमा, राईस, असं सगळं जेवायला आहे. तर आजचा बड्डे आईकडे आहे आणि संध्याकाळी आहे बाहेर जाणारे प्रतीक बरोबर. सो येस, सो संध्याकाळी तर आता बड्डे सेलिब्रेट चला. सो येस, आईने सगळं आवरून वगैरे घेतलं आणि त्यानंतर म्हटली चला आपण आता बड्डे सेलिब्रेट करून घेऊया, कारण मी इव्हनिंगला जाणार होते. सो ओंकारने मस्त फटाफट छोटंसं डेकोरेशन केलं आणि त्यानंतर आईने छान ओवाळलं वगैरे मला आणि मग त्यानंतर आमचं सेलिब्रेशन स्टार्ट झालं. ॲक्च्युली मी जाणार नव्हते घरी, बट माझी तब्येत ठीक नव्हती. 1 वीक झालं मी आजारीच होते, त्यामुळे मी घरीच होते. ताप सर्दी सगळं चालू होतं. सो म्हटलं सॅटर्डेला 1 दिवस तरी जाते. सो सॅटर्डे इव्हनिंगला वगैरे मी गेले घरी आणि संडेला होता बड्डे. सो मग आई म्हटली आता बड्डे वगैरे सेलिब्रेट करूनच जा. मी सकाळीच ॲक्च्युली निघणार होते कारण प्रतीक वाट बघत होता, पण आई म्हणते आता आली आहेस तर जेवून जा, बड्डे सेलिब्रेट करूया. सो आई पप्पांनी छान जेवण चिकन वगैरे आणलं होतं. सो आईने मस्त जेवण बनवलं आणि मग आम्ही सेलिब्रेट वगैरे केलं बड्डे वगैरे. त्यानंतर जेवलो. छान जेवण बनवलं होतं, पण माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी काही इतकं जेवली नाही कारण मला जेवण जात नव्हतं. बट सुंदर जेवण बनवलं होतं आणि आईने जावयासाठी खास चिकन खिमा बनवला होता. तो सुद्धा त्याला मी घेऊन आले होते. सो त्यालाही खूप आवडला. सो हे सगळं झालं आणि त्यानंतर इव्हनिंगला आले मी घरी आणि त्यानंतर मग प्रतीकने माझ्यासाठी ॲक्च्युली छान प्लॅन केला होता, बट माझ्यातच ताकद नसल्यामुळे मी म्हटलं की नको, आपण तो प्लॅन कॅन्सल करूया आणि कोणता तरी छोटासा प्लॅन करूया जो जवळ असेल आणि आपण लवकरसुद्धा येऊ घरी, असावाला. सो मग मी घरी आल्यानंतर मग छोटासा एक क्विक प्लॅन बनवला प्रतीकने. सो मग मला तो ठीक वाटला. म्हटलं ठीक आहे, चल जाऊया, छोटंसं सेलिब्रेशन करूया आणि येऊया आणि मग नंतर कधी आपल्याला वेळ मिळेल आणि मी बरी असेन तेव्हा आपण छान सेलिब्रेशन करू. सो येस, आता आम्ही निघालो आहे. कुठे चाललो आहे हे आता तुम्हाला थोड्या वेळात कळणारच आहे. सो आम्ही बाईकवर चाललो होतो, कार नाही काढली बिकॉज म्हटलं नको आज बाईक राईड करूया. सो येस, आम्ही गेलो होतो शालू धाब्याला. सो येस, आम्ही आलो होतो शालूला आणि ॲक्च्युली आम्ही लवकर आलो होतो. 7:30पर्यंत आम्ही आलो होतो. गर्दी तर होतीच, थोडंफार सेक्शन होते. तर हा मला आज कुठेतरी नेणार होता, ते मला माहिती नाही आहे कुठे नेणार होता. त्याचा काहीतरी प्लॅन होता, बट तो कॅन्सल झाला आहे. रिझन कारण माझी तब्येत ठीक नाही म्हणून तो कॅन्सल झाला. बट जो क्विकवाला प्लॅन झाला आहे तो तर खूप बेटर झाला आहे ना. ठीक आहे, तो त्या प्लॅनला तर आपण कधीतरी जाऊ. तुला कसं वाटतं ऋतू? हां, हॅपी आहे. सो त्यानंतर आम्ही ऑर्डर केलं आणि मस्त एन्जॉय केलं. की तुझी आहे नशा, मला सांग घालती काही दिशा. बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए. आप जियो हजारों साल ये हमारी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू ऋतुजा, हैप्पी बर्थडे टू ऋतुजा, हैप्पी बर्थडे टू डियर ऋतुजा, हैप्पी बर्थडे टू यू. सो होटल शालू की तरफ से ऋतुजा मैम को ढेर सारी शुभकामनाएं. विश यू मेनी मेनी हैप्पी.
सो येस, मस्त आम्ही सॉंग्स ऐकत ऐकत मजा केली. त्यानंतर माझ्यासाठी स्पेशल प्रतीकने त्याला सॉन्ग गायला सांगितलं होतं बड्डेचं. सो खूप छान वाटलं, स्पेशल फील झालं आणि ती सगळी मजा केली. आणि त्यानंतर आम्ही खाल्लं आणि मग घरी आलो. पुढे काही मी शूट केलं नाही, कारण मी शूट करत होते आणि प्रतीकचं असं चाललेलं की यार तू एन्जॉय कर ना, शूट काय करते, शूट तर नेहमीच करतेस. सो त्यामुळे मी शूट काही केलं नाही. बट व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्की कळवा. आणि बड्डे ब्लॉग तसाही मी टाकणार होते. सो कसा वाटला बड्डे ब्लॉग हे मला नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय.